शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत तीळ गौरव 55 या पिकामध्ये। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे हे पीक आहे, या पिकाची जी बोंडी अवस्था आहे, ही बोंडी अवस्था एकदम चांगल्या प्रकारे आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पिकाला यावर्षी जी वाढ आहे, ही वाढ साधारणतः या इथं आपल्याला 3 फुटापासून ते 5 फुटापर्यंत आलेली आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता फुलाची अवस्था। तर फुलाची अवस्था कशी आहे? तर फुलाची अवस्था सध्याच्या आपल्याला या वातावरणामध्ये आता बघा, इथं फुलाची अवस्था जी आहे, तर आता ही फुलं काढत आपल्याला इथपर्यंत आपल्याला हे बघा शेंड्यापर्यंत गेलेला आहे। आणि हा जो भाग आहे, हा भाग आता इथं वाकडा आपल्याला दिसत आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा भाग वाकडा असण्याचं कारण म्हणजे याला शुष्कपणा आला। दुसरी गोष्ट म्हणजे याची जी पानं आहे, हे आपल्याला इथं कुरतडलेली वाटत आहेत, अशा प्रकारे जखम झाल्यासारखी। तर ह्याला सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्या जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण एकतर कमी असेल किंवा रसशोषक किडे जास्त प्रमाणात असतील, किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून एक की तुमच्या ज्या खताचा अन्न पुरवठा आहे, ते अन्न पुरवठा पिकाच्या शेंड्यापर्यंत होत नाही। तर त्यासाठी आपल्याला इथं काय करायला पाहिजे? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला नत्र पुरवठा देणं आवश्यक आहे। कारण आपण खाद्य किती दिलं त्याप्रमाणे नत्र पुरवठा आवश्यक आहे। कारण नत्रच आपल्याला बुडापासून शेंड्यापर्यंत माल हा खताचा पुरवठा करतो। तर हा आहे डबल गोफण्या। तर डबल गोफण्याचं वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रकारे याला माल लागतो। जसं आता हे बघा, अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे 8 याला 8 अशा प्रकारे 8 असतात बघा, कशा असतात, एकावर एक चढलेले असतात। हा आहे डबल गोफण्या। आणि हा फांद्यासुद्धा करतो, सिंगल काडी जात नाही। सिंगल काडी फक्त सिंगल गोफण्या जातो, पण हा डबल गोफण्या असल्यामुळे फांद्या करतो आणि माल पण चांगल्या प्रकारे देते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ही अवस्था आहे उन्हाची, कडक ऊन तपलेलं आहे। आणि या कडक उन्हामध्ये आता आपण इथं बघू शकता की कडक उन्हामध्ये काय करायचं। तर कडक उन्हामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तीळ पिकाला आपल्याला पाणी पुरवठा भरपूर पाहिजे। पाणी पुरवठा सर्वात महत्त्वाचं यासाठी पाहिजे की उन्हामुळं फुलाची अवस्था थांबल्या जाते। पिकाच्या पानामधला रसशोषक किडीसारखा जो भाग होतो, तो जास्त टेम्परेचरमुळे होतो। कारण त्यातल्या पानामधलं जे ओलावा असतो, पाणी असते, त्याचं बाष्पीभवन लवकर होते आणि ते कोरडेपणा येते, शुष्कपणा। त्याच्यामुळं आपल्याला रसशोषक किडी आली असा भास होतो, परंतु त्याच्यावर रसशोषक किडी पण असतात आणि उन्हामुळे पण होतो। तर टेम्परेचर सध्याचं 44 पर्यंत गेलेलं आहे। त्यामुळं हा जो प्रॉब्लेम आहे, तर ही समस्या सर्वत्र आपल्याला अनुभवायला दिसत आहे। तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता काय करायचं, तर पाणी हे शक्यतोवर संध्याकाळी 5 नंतर सोडायचं। पाटपाणी जमिनीतून दिलं तर अजून चांगलं, कारण तुषारमुळे काय होते, फुलगळ होण्याची शक्यता असते आणि तुषारचं पाणी मुळांपर्यंत जास्त पोहोचत नाही। जसं पाटपाणी जमिनीतून आपण देतो त्यावेळेस मुळांपर्यंत पोहोचते। तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाटपाणी देणं सगळ्यात आवश्यक आहे। तर पाटपाण्याशिवाय आपल्याला तीळ ह्या परिस्थितीमध्ये पाटपाणीच आवश्यक असते, त्याच्याशिवाय तीळ चांगलं उत्पादन देणार नाही। आणि जे कमी पाणी असते, तर त्या पाण्याचं थोडंसं ज्याला आपण तुषारचं म्हणतो, ते पाणी थोडंसं वेगळं असते। तर ते पाणी आपल्याला द्यायचं नाही, तर आपल्या इथं जमिनीतून पाटपाणी द्यायचं आहे। तर अशा प्रकारे तिळाचं उत्पादन घ्यायचं आहे। आणि फवाऱ्यामध्ये आपल्याला रसशोषक किडीसाठी अशाटामाप्राइड, त्याच्यानंतर इमिडाक्लोप्रिड यांचाच फवारा घ्यायचा आहे। दुसरं काहीही कुठल्याही प्रकारचं घ्यायचं नाही। तर इमिडाक्लोप्रिडचं आपल्याला 10 मिलीचा डोस द्यायचा आहे 15 लिटर पाण्यामध्ये, आणि अशाटामाप्राइड 15 ग्राम 15 लिटर पाण्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे। आणि सोबत कुठल्याही प्रकारचं काहीही युआरबी प्रक्रिया असल्यामुळं आपल्या या पिकावर टॉनिक, बुरशीनाशक वगैरेचा डोस चालत नाही, किंवा 1919 सारखं 052 सारखं विद्राव्य खतसुद्धा चालत नाही। कारण युआरबी प्रक्रियेमध्ये आपण सर्व दिलेलं आहे, त्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचं याला वेगळं असं टॉनिक, बुरशीनाशक किंवा खाद्य विद्राव्य खतामधून द्यायची गरज नाही। फक्त आपल्याला इथं रसशोषक किडी, आळी यांचेच फवारे घ्यायचे आहेत। तर त्यासाठी आपल्याला इथं आळी तर नाही, त्यामुळे आपण रसशोषक किडीचेच फक्त इथं फवारे देत आहोत। त्यासाठी आपण मावा, इमिडाक्लोप्रिड आणि पांढरी माशी यासाठी आपल्याला इथं अशाटामाप्राइड घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन केलेलं आहे। तर आपल्याला मागच्या वर्षीसुद्धा या पिकापासून 4 ते 7 क्विंटलपर्यंत उत्पादन दिलेलं आहे, गौरव 55 या तिळापासून। आणि यावर्षीसुद्धा आपल्याला या तिळापासून साधारणतः
भरपूर उत्पादन येईल अशी अपेक्षा आहे. आणि त्याच्या आधीच्या वर्षी 4 ते 9 क्विंटलपर्यंत उत्पादन दिलं होतं. परंतु दरवर्षी वातावरण, टेम्परेचर याच्यानुसार उत्पादनात घट होती किंवा वाढू शकते. तर अशा प्रकारे आपण इथे व्यवस्थापन केलेलं आहे. तर आपला तीळ थांबवायचा नसेल, उत्पादन अजून वाढवायचं असेल, अजून वर फुलं काढायची असतील, अजून वाढ करायची असेल तर अजून वाढ होते, अजून उत्पादन वाढते. त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी देणं आवश्यक आहे. आणि थोडंसं युरियाचा प्रकार जर आपण फेकला आणि पाणी जर दिलं तर अजून वाढ होऊ शकते. आणि जमिनीतला अन्नसाठा ही युरियामुळे शेंड्यापर्यंत जाऊ शकते. NPKचं प्रमाण ओढल्या जाते आणि नंतर अजून वाढ होऊन त्यातली बोंड्याचा संख्या आहे ती वाढते. फुलाची संख्या वाढल्यामुळे बोंडाची संख्या वाढते आणि बोंडाची संख्या वाढल्यामुळं आपल्याला उत्पादनात अजून भर पडते. आणि जमिनीतला पूर्ण अन्नसाठा हा युरियामुळे आपल्याला शेंड्यापर्यंत पोहोचल्यामुळं त्यातील दाणे जे आहेत हे जाडे आणि टपोरे भरतील.